स्वर्गीचे अमर इच्छित ते देवा मृत्युलोकी व्हावा जन्मामा नारायण नामे भो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते वैकुंठीचे जन सदा इच्छिता ते कैते ते हरीचे दास येम धर्म वाट पाहे निरंतर जोडुण्या कर तिष्ठत असे तुका म्हणे पावावया पैल पार नाम मंत्र सार भाविकासे नारायण नामे भो जीवन मुक्त कीर्तने अनंत गाऊ गीते पांडुरंगा करो प्रथम पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करगणना धावमा शंकराची सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारदाची चतुराच्या आत्मजावाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरण बजा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जिंदया भाषे दंडवत आता वंदो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया भाषे दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो सकळा हरिकथा बोली भूमड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे। तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित उद्योगपती सन्माननीय कारभारी गणपतरावजी आवटी तसंच सौभाग्यवती सुमनताई कारभारी आवटे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा निमित्ताने आवटी परिवाराच्या द्वारा घडवून आलेला हा सोहळा त्यांच्या निमंत्रणामुळे बऱ्याच वर्षानंतर कळसकरांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी मृदंगाचार्य महाराज
इकडचे गायनाचार्य विनेकरी छोटे छोटे साधक त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी त्यांची संस्था, इकडचे गायनाचार्य महाराज प्रथमतः सर्व टाळकरी आणि गुणीजन महाराजांना व्यासपीठावरून मनोभावे वंदन करतो. उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि या सर्वांच्या एकोप्यानं का टाकायचा कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल पहिलं रामायण कडच्या लोकांनी पावसाच्या दिवसात मग तमाशाचा सर्कसला असतो का नाही ते लावलंय. हा इतिहास आहे कळतचा. काही जुने लोक गेले. आमचा इकडे मामाकडे मुक्काम. आमची धावपळ करणारे येवले काने बरेच आहे. काय म्हणते ते गेले ना आपले ब्राह्मण काका. बोटात अंगठ्या यात्रा. त्यांना सांगा तुमची आठवण केली म्हणा. विठ्ठल अभिष्ट चिंतन सोहळा निमित्ताने हा कार्यक्रम आहे. सौभाग्यवती सुमनताई आणि कारभारी पाटील. वाढदिवस या शब्दापेक्षा बरोबर अभिष्ट चिंतन सोहळा हा संयुक्तिक आहे. याचं कारण आहे वाढदिवस शब्दावर एक आरोप आहे. म्हणायचा असतो वाढदिवस पण तो खऱ्या अर्थाने क्षय दिवस आहे. तेवढे दिवस आपले कमी झालेले असतात. पण हे मृत्यू लोकीचे उपराटे. मराठी तुम्हाला माहित आहे. पायात जोडा घाल, डोक्यात टोपी घाल, अंगात सदरा घाल म्हणायचं पण करायचं उलट. अंगात सदरा घालायचाच नाही, सदऱ्यातच अंग घालायचं. डोक्यात टोपी कोणीच घालत नाही, टोपीतच डोके घालतात. पायात जोडा घालायचाच नसतो, जोड्यातच पाय घालायचे. बस तसं म्हणायचा वाढदिवस आहे पण तेवढे दिवस आयुष्यातले कमी झालेले आहे. खऱ्या अर्थाने हा क्षय दिवस. म्हणून अभिष्ट चिंतन. ज्या व्यक्तीवर समाजाचं प्रेम आहे ती व्यक्ती त्याचं नियोजित आयुष्य जगणारच असते. पण त्याच्या नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन इष्ट देवाकडे केलेली सामुदायिक प्रार्थना याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा. विठ्ठल अति परिचय झाला म्हणजे महत्व वाटत नाही. कुठेही आहे अति परिचय खोटा मान राहत नाही. प्रगटे सतो भानो जगी तुच्छ पाही. लघु शशी दितीचा वंदिती सर्व भावे. म्हणून सखया रे दूर देशी राहावे. अति परिचय. चंद्राची कोर पश्चिम दिशेला सगळ्या गावातल्या महिला ओवाळाला चला लवकर चला लवकर चला लवकर. हे मावळलं म्हणजे महिनाभर दिसायचं नाही. चंद्राची कोर बिजेच्या दिवशी अख्ख्या कळकच्या मावल्या ओवाळतात. पण दररोज 6:30ला एवढा तांबडा गोळा सूर्याचा पूर्व दिशेला त्याला कोणी शालूट ठोकत नाही. का? हे रोजचं हे महिन्याचं. अति परिचय. जावाय असावा पण दूरचा असावा. मग जावायला किंमत. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. त्याच्या पुढचं पाठ नाही मला पण ऐकायची इच्छा दिसते तुमच्या. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. घर जवाई गधे बराबर, जो चाहे सो लादा. इथं
तर कोणी जावाई नसल्यामुळे बोललो मी. दूर जावाई, जावाई दूरचा पाहिजे, 4-2 वर्षानं येणारा पाहिजे, मग जावयाला महत्व. 4-2 वर्षांनी जर जावई आला, सासू नाचायचीच राहते. घाली लोटांगण वंदिर चरण डोळ्यानं पाहिनं जावयाला. जे लेकाला खाऊ घालत नाही ते जावयाला खाऊ घालते. परिस्थिती बिकट असली तरी नाकाचं मोती ठेवी मोती ठेवी गहाण, पण राखी जावयाचा मान. पण जावाई 4-2 वर्षाने येणारा पाहिजे. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल तर सासू वैतागून दरवाजात उभी राहून म्हणते, ए जावया, ते तांबडी बादली भरले नळ्यावर माझीच आहे, आणि येताना इतका दर्जा खाली जातो. अति परिचय खोटा मान राहत नाही. जे चंदन आपल्याला बघायला मिळत नाही त्याची परीक्षा आहे, मलयागिरीवर आहे. आणि त्या चंदनाला सापाचं वेष्टन आहे. त्याची परीक्षा 1 क्विंटल उकळतं तेल असू द्या, सोयाबीनचं घ्याण्याचं, शेंगादाण्याचं, आणि त्या चंदनाचा 1 थेंब सुईच्या टोकानं उकळत्या तेलात टाकल्याबरोबर 1 क्विंटल उकळतं तेल एका क्षणात थंडगार झालं पाहिजे. त्याला म्हणतात 52 चंदन. बुंद एक क्षण शीतळकारी, बुंद एक क्षण शीतळकारी, चंदन बुंद एक क्षण शीतळ करी. जे चंदन आपल्याला बघायला मिळत नाही, ज्या चंदनाच्या सानिध्यात या येड्या बाबुडी बुडी काट्या चंदन झाल्या, ते आपल्या नशिबाला आहे. खरं चंदन नाही. त्या चंदनाची मी परीक्षा सांगितली. 1 टोक सुईचं तेवढं टाकलं की उकळतं तेल एका क्षणात थंडगार होतं. ते 52 चंदन. पण त्या जंगलात राहणारी भिल्ल जमातीची म्हातारी 2 टाइम त्या चंदनाच्या सरपणावर स्वयंपाक. याला म्हणतात अतिपरिचय. तसा नरदेहाचा आमचा अतिपरिचय झाला, म्हणून या देहाचं महत्व आम्हाला नाही, मग कोणाला? स्वर्गीची
अति परिचय. म्हणून नरदेहाचं महत्व आम्हाला नाही. आणि मग महत्व कोणाला? स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. जो नरदेह आपणाला प्राप्त झाला तो आम्हालाही प्राप्त व्हावा हे स्वर्गातले देव अपेक्षा करतात. एवढा महत्वाचा नरदेह. याच्या एका श्वासाची किंमत होत नाही. आता हिशोब करणारी मंडळी आहे कळची. साऊंड एक नंबर आहे. असंच राहू दे 9 वाजेपर्यंत. म्हणले होते लोक यायचे. म्हटलं हे आम्हाला चांगला अभ्यास आहे. महाराष्ट्रभर माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या गळाई दुरुस्त करणे. मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही त्या बाबतीत. तरी मालकानं सांगितलं 6:30 छापले पण 7 ते 9 करायचं. कोणी म्हणू नये अर्धा तास बाबा लेट आला म्हणून उल्लेख केला. त्यांनी छापले 6:30. मला सांगितलं 7 ते 9. मी माझ्या वेळेला बरोबर काय एवढं आपल्या वेळेला बरोबर 9ला मोकळे करतो. सगळी तयारी झाली आहे. जेवण आहे ना? वास आला आल्या म्हणून म्हटलं. अतिपरिचय. अतिपरिचय झाल्यामुळे देहाचं महत्व. अरे एक श्वास 3 लोग का मोल. श्वास श्वास पर हर जपो उठा सास ना खोय. सास बिराना पाहुना आना होय ना होय. लक्षात घ्या. मरण मरण म्हणजे काय? शेवटचा श्वास टाकला आणि पुन्हा नाही घेतला याला म्हणतात मेला. ते बहिणाबाईची कविता पाडाय 2च लाईन. आला सास गेला सास दे जीव तुझ रे तंतर. जगन मरण एका सासाचं अंतर. पहिला टाकला पुन्हा नाही घेतला की समजायचं मेला. 21,600 श्वास आपले दिवसाला चालले. घरी गेल्यावर हिशोब करा. त्याच्यात माणूस बसला म्हणजे संथ गती असते. मिनिटाला 12 चालतात. आता 12चं चालू आहे. मोजू नका पण अंदाज दिला हवामानाचा. चालायला लागला की 18 वर जातोय प्रकरण. गती वाढते श्वासाची. जास्त झाल्यावर तू काय समजला हे 30 वर जातो. बैठे 12 चलत 18 सोते जाए 24 और मध्य मास मैथुन में सांस चलत है 30. हे प्रमाण आहे. माणूस बसला की 12, चालायला लागला की मिनिटाला 18, झोपल्यावर घोरायला लागले की 24, पण जास्त झाल्यावर 40 फूटचा रोड पुरत नाही तेव्हा 30. तरी सर्वसाधारण गती दिली 15. मिनिटाला 15 करायचे. ते 18 सोडून द्यायचे आणि 12 सोडून द्यायचे. 15 असे 21,600 श्वास आपले दिवसाला चालले. 15 श्वासांनी 60 मिनिटाचा गुणाकार करा. बरं का एवढे सरकार 15 गुणिला 60 बरोबर. हे बटना दाबायचा कारभार आहे. पूर्वी गुरुजी थोबाडीत द्यायचे. विचारल्याबरोबर उत्तर विद्यार्थी द्यायचा. मग 15 गुणिला 60 15 शून्य शून्य 15 सेकंद 90 झाले 900. बस झालं. 60 मिनिटाचे श्वास 900 होतात. 900ला 12 तासांनी गुणा. घाबरू नका फक्त गुणा. 9 वर 2 शून्य 12 शून्य शून्य 12 शून्य शून्य 12 9 108 म्हणजे 10,800. हे झाले 12 तासाचे. आणि 10,800 रात्रीच्या 12 तासाचे. एकंदर 21,600. 21 सहस्त्र 6 उत्तम जात है दिन रात. रात्रंदिवस मिळून आपले 21,600 श्वास चालले दररोज. 21,600 दिवसाचे. 30 दिवसाचा महिना. मग 12 महिन्याचं वर्ष आणि 100 वर्षाचं आयुष्य. पण काय आपण मूळ घटक श्वास. एका श्वासाची किंमत करून दाखवा तुम्ही. एका श्वासाची. बाकीच्या नंतर पाहू घरी गेल्यावर. 100 एकर जमीन आहे. अर्ध्या एकरात वाडा आहे.
मुलं बाळ नाही. 90चं म्हातारं खाली टाकलं, 85ची म्हातारी जवळ बसून म्हणते कसं होईल आता. 3 दिवसापासून म्हणत आली नाही माझ्या बहिणीच्या भावाचं दत्तक घ्या, दिवा लावायला कोणी नाही. म्हातारं गरम डोक्याचं होतं, मेलो नाही अजून, खाली टाकलेलं. आठ गावाचे लोक बदलून आणले, वेळ करणे त्यांना लोक ते चाले. पुतण्याच्या नावानं दत्तक पत्र तयार झालं. दत्तक पत्राचं वाचन झालं. बाबा हा घ्या पेन, इथे सही करा. बाबानं सहीसाठी पेन टेकवला, बिना सहीचा मेला. माझा प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल. घरी गेल्यावर डोकं चालवा. ज्या नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही असे 21,600 दिवसाचे, महिना 30 दिवसाचा, वर्ष 12 महिन्याचं, आयुष्य 100 वर्षाचं, एवढा अमोल किमतीचा नरदेह आम्हाला मिळाला, पण त्याचं महत्व वाटत नाही. मग महत्व कोणाला? इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा इच्छिताती पाहे स्वर्गीचे अमर, इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. तो जन्म आपणाला मिळाला, या देहाची अपेक्षा स्वर्गातील देव करतात. पण हे पटत नाही महाराज. का? तिथल्या सुविधा काय, इथल्या असुविधा. स्वर्गातल्या देवतांचे देह, आपले देह. स्वर्गातल्या सुविधा माहिती आहे का तुम्हाला? अमरत्व सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, राजधानी भुवन अमरावती. ऐरावता सारखं वाहन आहे बरं का संतोष. अमरत्व हे सिंहासन आहे, अमरावती राजधानी आहे. उत्तम प्रकारचे घोडे बसायला आहे. रंभा, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका या करमणुकीला आहे. कल्पतरूचे बगीचे आहे. चिंतामणीच्या भूमिका आहे. कामधेनूची खिल्लार आहे. अमृत प्यायला आहे. याच्यावर कीर्तन होईल एवढ्या स्वर्गातल्या सुविधा मी आपल्या पुढे मांडल्या. कामधेनू आपल्या जर्सी गायला नाही म्हणत. कामधेनू शब्दाचा अर्थ काय? काम म्हणजे इच्छा, धेनू म्हणजे गाय. मालकाची जी इच्छा असेल ती पूर्ण करण्याची क्षमता ज्या गायीत आहे तिला म्हणतात कामधेनू. आपली 27 लिटर दूध देत असली तरी कामधेनू नाही. तरी होईल काय कामधेनू, तरी होईल काय आपल्या जर्सीला.
बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु कामधेनु परी त्या निराळ्या कामधेनु हरे चारा आला का नाही गाई म्हशी आणि शेळा पण त्या निराळ्या कामधेनु त्या कामधेनूची खिल्लार आहे स्वर्गात तिथल्या सुविधा चालू आहे आपल्या कल्पतरूचे बगीचे आहे कल्पतरू खाली फळे येते मागे तली कल्पवृक्षाच्या खाली बसल्यानंतर जी कल्पना त्याची पूर्तता करतो जो वृक्ष त्याला म्हणतात कल्पतरू ते दृष्टांत माहिती आहे रस्त्यावर चाललं होतं उन्हाचा चटका बसला झाडाखाली जाऊन बसलं ती झाड माहिती नाही ना कल्पतरूच आहे मला पाणी पाहिजे होतं लगेच झरा लागला गटागटा पाणी प्यायला भाकरी पाहिजे होती म्हणला ताटं झालं वाढून जेवलं झोपायला काहीतरी पाहिजे होतं स्प्रिंगच्या पलंगाला बसलं पलंगावर आणि मग कल्पना सुरू झाली म्हणजे आलो तेव्हा पाणी नव्हतं झरा लागला जेवण पाहिजे तर ताट आलं झोपायला पाहिजे पलंगाला भूत तर नाही आलं भूत आलं का नाही आलं खाणार तर नाही खाल्लं याला म्हणतात कल्पतरू कल्पतरू खाली फळं येती मागीत आली आवडीचे धनी पुरवती चिंतामणी आवडीची धनी पुरविती त्या कल्पतरूचे बगीचे स्वर्गात आहे कामधेनूची खिल्लार आहे आणि चिंतामणीच्या भूमिका चिंतामणी म्हणजे ते रत्न असते का कोणाकडे असेल तर त्याला उपाय सांगतो मी सकाळी सूर्योदय झाला की देवाऱ्या पुढची जागा सारवायची खिलाऱ्या गायच्या सेनाला तिथं चिंतामणी रत्न ठेवायचं त्याची पूजा करायची पुसण्या का होईना पारनेर तालुक्यातल्या 500च्या नोटा 2-4 पोत्या आणायच्या त्याच्यावर ढीकचा ढीक टाकायचा आणि दौडी द्यायची अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वांनी आपापल्या वाहनाने नोटा घेऊन जाणे कंटेनरचे कंटेनर भरून नेऊ द्या तरी सूर्य मावळल्यावर सकाळी टाकलेला ढीक तेवढाच राहतो याला म्हणतात चिंतामणी त्या चिंतामणीच्या भूमिका स्वर्गातलं चालू आहे कल्पतरूचे बगीचे कामधेनूची खिल्लार अमरावती राजधानी अमरत्व सिंहासन ऐरावतासारखं वाहन पुन्हा करमणुकीला कोण आहे रंभा तिलोत्तमा उर्वशी मेनका पखवाद आहे तिथं तबला बिबला नाही नवीन निघलं तबला पेटी पखवा बाजही ताल पखा वजवीना तिथं स्वर्गात सांगतो मी बाजही ताल पखा वजवीना याची पूजा का होते अरे हे लेकर रात्र रात्र इंद्राणीच्या काठाला बसतात गारठ्यात घामानं भिजतात एवढी प्रॅक्टिस करतात हे पोरं एवढा त्याग आहे आणि मग त्याला बुक्का लावायचा हार घालायचा आणि जे वाजवतं त्या मृदंगाची पूजा करायची ही त्यागाची पूजा आहे लक्षात ठेवा मृदंगाच्या मागे एका पशुचा त्याग आहे थोडस डोकं चालवा कोण्यातरी पशुनं आपलं कातडं दान केलं म्हणून तो पखवास सजला चर्मदान करते है पशु तब सजते है ढोल मृदंग घिसते है तार तब निकलती है मधुर तरंग
अरे विण्याची पूजा का? त्या ताराला एवढं घासून घ्यावं लागतं, एवढं घासून घ्यावं लागतं, अग्नीच्या ठिणग्या पडतात हो घासताना त्या ताराच्या. एवढा तो तार घासला म्हणून त्याची पूजा आहे. एका जनावरानं आपल्या कातड्याचा त्याग केला, त्यागाची पूजा आहे. जो पत्थर चोट खा के फूट गया, जो पत्थर चोट खा के फूट गया वो कंकर बन गया. जो पत्थर चोट सह गया वो शंकर बन गया. विठ्ठला मला जो दगड घडवता घडवता फुटला दिला फेकून, आणि जो टिकला त्याची प्राण प्रतिष्ठा. मग हर हर महादेव, मग एक लोटा जल न समस्या का हल नंतर. पण जो त्यानं चोट सहन केली तसं विना. ज्या देवाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेता येत नाही, घरी गेल्यावर डोकं चालू. ते बांबूचं लाकूड त्याच्या बोटावर जाऊन बसलं, त्याला आपण बासरी म्हणतो. एवढं हार्दरच आहे. पुढे गेलं ते. आणि ज्याच्या चरणाचं दर्शन होत नाही त्या देव बापाच्या वटावर बसलं जाऊन लाकूड बांबूचं का, त्याचा त्याग आहे. कोणीही बांबूची बासरी होत नाही राजा. कोवळा बांबू लागतो, तो 1 फुटाचा कापायचा, लोखंडी सळी लाल करायची, लाल त्या बांबूला जमिनीवर ठेवायचा. अर्ध्या इंचावर लाल सळीनं छिद्र 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 पाडायचे. एवढं सहन केलं त्यानं, म्हणून गेलं देवाच्या वटावर. विठ्ठला चर्मदान करते हैं पशु तब निकलते हैं, चर्मदान करते हैं पशु सजते हैं ढोल मृदंग, घिसते हैं तार तब निकलती है मधुर तरंग, छीद दिए जाते हैं कोमल बास के तन मन प्राण, तब निकलते वृंदावन में बांसुरिया की तान. जो बांसुरिया छिद जाने को तैयार नहीं है, अधिकार मांगने का उसको अधिकार नहीं है. स्वर्गात आहे वाद्य, पकवाद विना येथील तबल्याचा उल्लेख नाही. बाजई ताल पकावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंभा विकसुर नारी नवीना सकल असंरक्षणा प्रवीणा करई गान बहुतार तरंगा बहुदिनी दही पाणी पतंगा. मला माहिती आहे, कळलं नाही पण गोड वाटलं यांना. ही स्वर्गात चालू आहे. रंभा तिलोत्तमा उर्वशी मेनका ह्या करमणुकीला अमृत प्यायलाय. एवढ्या सुविधा स्वर्गात आहे.